हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। काल आपण 372 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता। आज आपण 373 नंबरच्या ओळीपासून पुढे पाहणार आहोत। आजच्या भागामध्ये वर्णन करायला लागलेत माऊली की जिथं जिथं वेद सुद्धा जे आहेत ते वेदांना सुद्धा वेदांनाही नाही कळला अंत पार याचा। काल आपण विचार केला होता की वेदांना सुद्धा वेद नेती म्हणून गप्प बसलेले आहेत किंवा शेष जो आहे तो शेष सुद्धा अंथरुणात तळवटी दडून बसला असं वर्णन करतात। त्याच्याही पलीकडे जाऊन शेवटचा दृष्टांत माऊलींनी देतात। चढे दृष्टांत माऊलींचे असतात, तर त्या चढ्या दृष्टांतामध्ये म्हणतात शूळ पाणी म्हणजे भगवान शंकर सुद्धा त्यांचं चिंतन करतात। आपला अभिमान टाकून ते त्यांचा काय करतात, गंगेला आपल्या शिरावरती मस्तकावरती ठेवतात। तपस्याचा विचार सगळ्या जर केला तर भगवान महादेवांच्या बरोबरीचा कोण नाही। आणि असे महादेव सुद्धा आपल्या तपाचा अभिमान सोडून भगवंताच्या चरणापासून निघालेल्या गंगेचा आपल्या डोक्यावर धारण करतात। ही फार मोठी पुढचा दृष्टांत माऊलीने 372 नंबरच्या ओळीमध्ये दिलेला आहे। पुढचा त्यातला आता लक्ष्मीचा दृष्टांत आहे। नातरी अतलेपणे सरशी कौनी आहे लक्ष्मी ऐशी, श्रिये सारिकी या दाशी घरी जी येते। काय वर्णन केले बघा। इतर जे नातरी अतलेपणे सरशी म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये गुणांच्या संपन्नतेमध्ये बरोबरी करणारी लक्ष्मीसारखी दुसरी कोणती स्त्री आहे काय? म्हणजे सगळे गुण तिच्याकडे आहेत अशी ती लक्ष्मी। म्हणजे तिच्याकडे लावण्य आहे, गुण आहे, कुल आहे, पातिव्रत्य आहे, ऐश्वर्य आहे, तेज आहे, हे सगळे गुण तिच्याकडे आहेत। या गुणांनी संपन्न असलेली अतिलेपन सरशी कौनी आहे लक्ष्मी ऐशी, लक्ष्मीची बरोबर करणारी दुसरी कोणती स्त्री आहे? स्त्रिये सारखी या दासी, कारण जिला घरी काम करणाऱ्या स्त्री सारख्या दासी आहेत। विचार केला सर, स्त्री सारख्या दासी आहेत कुठं? लक्ष्मीच्या घरामध्ये। इतकी लक्ष्मी संपन्नतेने नटलेली आहे आणि त्याचं वर्णन लक्ष्मीच्या ऐश्वर्याची बरोबरी कोणीही करता येणार नाही, कारण तिच्या घरामध्ये स्त्री सारख्या दासी आहे। मागच्या आता 376 नंबरच्या ओळीपर्यंत 73 पासून हे लक्ष्मीचं वर्णन आता आलेलं आहे। म्हणून लक्ष्मीच्या वैभवाची कल्पना यावी म्हणून माऊलीने वर्णन केलेलं आहे। बाकी विशेष काय नाही की त्याला कमी किती आहेत परमात्म्यापेक्षा। जसं वेद कमी आहेत, शेष कमी आहे, नंतर महादेव भगवान शंकरांचं तप सुद्धा हे त्यांच्या प्राप्तीसाठी जसं आहे तसं लक्ष्मीचं आता उदाहरण दिले। आणि 2-3 ओळीमध्ये लक्ष्मी किती कमी आहे, एवढी फार मोठी लक्ष्मी आहे असून सुद्धा ती काय करते, पुढे काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे। नातरी अतिलेपन सरशी, एवढी मोठी श्रेष्ठ असणारी लक्ष्मी की ज्या लक्ष्मीची पाठलाग सगळे जग करते, सगळे जग विचार केला तर। आणि लक्ष्मी या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य, संपन्नता, द्रव्य, हे सगळं देणारी लक्ष्मी आहे। त्या लक्ष्मीचा पाठलाग करणारे सर्वजण आहेत। अशी ही लक्ष्मी आहे। तिया खेळती करती घरकुली,
तया नामे अमरपुरे चरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्राधिक तयांची. ती दाशा, त्या दाशी ज्या आहेत त्यांच्या सहज खेळताना, दाशा त्यांच्या त्या दाशी सहज खेळताना घरकुल करतात, म्हणजे खेळ करतात ना, म्हणजे आपलं लहान पोरं जशी खेळ करतात तशी घरकुली करताना त्या घरकुलीला त्याने अमरपुरे अशी नाव ठेवलेली आहेत. अमरपूर म्हणजे ते स्वर्गातलं, आणि त्यात बसलेल्या इंद्राधिक देवता त्या जणू काय बाहुल्याच आहेत त्यातल्या. तरी तया होती काय बाहुली इंद्राधिक ते यांची. केवढं मोठं ऐश्वर आहे बघा त्यांच्या दाशींच्याकडं. म्हणजे त्या दाशींनी भातुकलीचा जो खेळ खेळत असताना छोटी छोटी घरं बांधलेली असतात, खेळ, साधा खेळ, तर त्या घरांना अमरपूर असं नाव दिले. तरी इंद्र आणि इत्यादी सगळे जे देव आहेत त्यांच्या खेळातले बाहुले बनत नाहीत काय? म्हणजे इंद्रांना बाहुले आहेत, ते त्यांच्या खेळातले बाहुले आहेत. कुणाच्या? दाशींच्या. त्या दाशीची प्रमुख कोण? लक्ष्मी. मग तिचं ऐश्वर केवढं? दोन्ही ओळीतून तेच सांगितलंय. तिया नावडून जेव्हा मोडीती तेव्हा महेंद्राचे रंक होती. त्या दाशी, त्या भातुकलीचा खेळ जो आहे ना, तो जेव्हा मोडतात तेव्हा इंद्रासारखे देव भिकारी होतात. महेंद्राचे रंक होती. रंक म्हणजे दरिद्रप्राप्त होतंय. महेंद्र म्हणजे इंद्र, त्याचा भिकारी होतो. या झाडा जीवते पाहती ते कल्पवृक्ष. आणि त्या दाशी ज्या दिशेकडे झाडाकडे पाहतात ती झाडे सुद्धा कल्पवृक्ष होतात. कोण? स्त्री सारख्या दाशी आहेत. कुणाच्या घरी? लक्ष्मीच्या घरी. हे फार फार टोकाचं वर्णन आहे माऊलींचं. लक्षात घेतलं तर आपल्याला त्याचा अंदाज येईल की स्त्री, वास्तविक स्त्री हीच लक्ष्मीचाच दुसरा प्रकार आहे. तरी सुद्धा त्याच्या मागानं धावणारे खूप मंडळी आहेत. पण असल्या स्त्री सारख्या कित्येक दाशी लक्ष्मीकडे आहेत कामाला. त्या दाशी ज्या आहेत त्या खेळतात भातुकलीचा खेळ, आणि त्या भातुकलीच्या खेळाची घरं करतात ना, त्याला अमरपुरी म्हणायला पाहिजे, म्हणजे इंद्राची राजधानी. आणि तिथली जी बाहुली छोटी छोटी केलेली असतात ना भातुकलीच्या खेळातली, ती इंद्रासारखी आहे. जर हे घरकुल त्यांनी मोडलं, भातुकलीचा खेळ मोडून निघाल्या, तरी इंद्रासारखे देव सुद्धा भिकारी बनतात. तेव्हा महेंद्राचे रंक होती तिया झाडा जीवते पाहती ते कल्पवृक्ष. तिया नावडून जेव्हा मोडीती, त्या दाशीना कंटाळा आला, आता आवडलंय म्हणून ती सर्व घरं मोडून टाकतात. तेव्हा हे इंद्रादी देव जे आहेत ते भिकारी बनतात. इतकंच नाही तर त्या दाशी जेव्हा एखाद्या झाडाकडे पाहतात, ती झाडं सुद्धा कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे साधा वृक्ष नाही बरं काय, विच्छिलेलं फळ देणारा. आणि तो इंद्र जो आहे भिकारी बनतोय. म्हणजे काय? तर त्याचं पुण्य संपतं, तो मृत्यू लोकात जन्माला येतो आणि दुःख भोगतो. केव्हा? जेव्हा ह्यो भातुकलीचा खेळ मोडला जातो. यालाच कल्पांत आपण म्हणतो. किंवा सृष्टीची निर्मिती जी असते त्यावेळी त्यांची पुण्याची पावटी सरी येऊ लागती माघारे. मागच्या वेळा आपण त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. ही इंद्र सुद्धा भिकारी बनतात आणि मृत्यू लोकात त्यांना मनुष्य जन्म घ्यावा लागतो, दुःख भोगावं लागतं. कुणी? त्यांच्या दाशीनी जरी नुसता तो भातुकलीचा खेळ मोडला तरी सुद्धा. पुढे काय म्हणतात बघा, तिया नावडून जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती. ती या झाडा जीवते पाहती ते कल्पवृक्ष. ऐसे जियेची या जवळिका. आता वर्णन करायला सुरुवात, शेवट केला तिथं बघा. अशी तिच्याजवळ राहणाऱ्या सामर्थ्य घरीची या पायिका. पायिका म्हणजे दाशी. घरातील काम करणाऱ्या दाशींचं एवढं सामर्थ्य आहे. सामर्थ्य घरीची या पायिका. ती लक्ष्मी मुख्य नायिका न म्हणायची येत. ती सर्वांची मुख्य नायिका लक्ष्मी, ती देखील या भक्ती विषयात मला मान्य होत नाही. भगवंत बोलायला लागले बरं काय, लक्ष्मी किती श्रेष्ठ, तिला सुद्धा मी जवळ करत नाही भक्तीच्या बाबतीमध्ये. म्हणजे भक्त जे आहेत ती लक्ष्मीपेक्षा मला प्रिय आहे. तर लक्ष्मीचं वर्णन 3 ओळीमध्ये माऊलींनी कसं केलं बा, 73, 74, 75 आणि 76 4 ओळीमधून. की तिथल्या दाशी कशा आहेत, त्या दाशींच्याकडे केवढं सामर्थ्य आहे. तर ती लक्ष्मी जी मुख्य आहे, असे तिच्यावर घरातील काम करणाऱ्या दाशींचे सामर्थ्य, ती सर्वाची प्रमुख असलेली लक्ष्मी, ती देखील भक्ती विषयात भगवंत म्हणतात मला मान्य होत नाही. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानू सांडूनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. मग ती लक्ष्मी
आपल्या ऐश्वर्याचा संपन्नतेचा गर्व टाकून देते आणि सर्व भावाने सर्वस्वे करुणी सेवा. सर्व भाव म्हणजे कायेचा भाव, वाचेचा भाव, मनाचा भाव, सगळे भाव बाजूला टाकते आणि माझी सेवा करून कशी तरी ती माझ्या पाय धुण्याच्या भाग्याला पात्र होते. तिला दैव मिळतं माझं पाय धुण्याचे. एवढा श्रेष्ठत्व सांगायचं आहे परमात्म्याचं आणि लक्ष्मीला काय कमी लेखायचं नाही बरं काय. पण आपल्या दृष्टीने लक्ष्मीचा विचार केवढा आहे ते माऊलींना सांगायचं आहे. इंद्रलोकामध्ये आपल्या मृत्यूलोकामध्ये लक्ष्मीला स्त्रीला केवढं मोठं स्थान आहे, पण तरी सुद्धा त्यांची स्थिती काय आहे हे माऊली वर्णन करतात की अभिमान टाकून काया वाचा मनाने माझी सेवा करून कशी तरी ती माझी पाय धुण्याच्या भाग्याला पात्र होते. म्हणजे तिची लायकी ती सिद्ध करते. एवढं सगळं करते का तर सेवाभाव तिच्याकडे आहे म्हणून. तिने काया वाचा मनानं माझी सेवा केली म्हणून मी तिला पाय धुण्याची संधी दिली, नाहीतर मी तीही तिला मिळणार नाही. ती किती सामान्य नाही, मुख्य नायिका शब्द वापरलेला आहे. मी सगळ्या दासींची ऐश्वर जे आहे ते लक्ष्मीपासून निर्माण होतं. अशी संपन्नतेची मुख्य नायिका प्रमुख असलेली लक्ष्मी माझं पाय धुते म्हणून ती भाग्याला प्राप्त होते किंवा पात्र होते. तिला माझं पाय धुण्याचं दैव प्राप्त झालेलं आहे. जियेची आज जवळी का मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. एवढं परमात्म्याबरोबर भक्तीचं सुख अनुभवायचं जर असेल तर इतकं सगळं करणाऱ्या मंडळींचं वर्णन केलेलं आहे. आपण अगदी सुरुवातीपासून विचार केला बघा की जाणीवेची निबळे 370 नंबरच्या ओळीपासून वेद आहेत, शेष आहे, सनकादिक आहे, त्या सुद्धा त्यांनी काय केलं इतके श्रेष्ठ आहेत, पण ते सुद्धा अंतुरणा तळवटी बसले. वेद नेती नेती म्हणले, सनकादिक वेडे पिसे झाले. महादेवासारखा तप करणारी दुसरा तपस्वी नाही, तो सुद्धा काय करतो आपल्या तपस्वीपणाचा अभिमान सांडून माझ्याकडे चरणापासून निघालेली गंगा डोक्यावर धारण करतो. नंतर लक्ष्मीचं वर्णन 4 ओळीमध्ये केलेलं आहे. लक्ष्मीच्या दाशी किती कमी आहे, लक्ष्मी किती कमी आहे, सगळ्यांचं वर्णन केलं. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी जर असं करावं लागत असेल तर एखाद्या जीवानं अहंकार टाकायला काय अवघड आहे. का टाकू नये परमात्म्याच्या सेवेसाठी. आपण तरी किती कसपटासारखं आहोत. लक्ष्मीनं इतकं तप केलं, महादेवाने तप केलं त्याच्यासाठी. वेद एवढे सगळे त्यांच्या पाठोपाठ फिरतात, वेद त्याला गातात, शेष शस्त्रमुखानं त्याचं वर्णन करतो. सनकादिक सुद्धा खूप प्रयत्न करतात भगवंताच्या प्राप्तीसाठी. आता म्हणून एक मस्त अशी ओवी टाकलेली आहे बघा, ती पण चिंतनशील आहे. मागची जशी आपण घेतली होती ना 368 नंबरची ओवी घेतली होती तशीच ही पण ओवी आहे. म्हणून काय करायला पाहिजे, थोरपण परा सांडिजे, म्हणून तुझी श्रीमंतीचा मोठेपणा टाकून दे. ज्यावेळी श्रीमंतीचा मोठेपणा टाकला जातो, व्युत्पत्ती आघावी विसर्जे. व्युत्पत्ती म्हणजे शास्त्रज्ञान, पांडित्य किंवा विद्वत्ता. व्युत्पत्ती शब्दाचा अर्थ आहे पांडित्य, विद्वत्ता, शास्त्राचं ज्ञान. आघावी विसर्जे, तू शास्त्र विसरून जा. मला जर प्राप्त करायचं असेल थोरपण, तुझं मोठेपण, श्रीमंती बाजूला टाक. नंतर व्युत्पत्ती विसरून जा, शास्त्र विसरून जा. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. जे सगळ्या जगातील लोकांना मोठेपणा देतात आणि आपण सर्वापेक्षा लहान आहोत असं ज्यांना वाटतं तेच माझ्या जवळ राहतात. आपल्याला आता कसं सांगितलं बघा, केवढं मोठं तत्वज्ञान या ओळीमधून सांगितलेलं आहे. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याकडं लहानपण आलं पाहिजे. आपण कुणापेक्षा तरी श्रेष्ठ आहोत, कुणीतरी माझी सेवा केली पाहिजे, मी असा आहे, हे सगळं मोठेपण बाजूला ठेवायला पाहिजे. मी सगळ्यात श्रीमंत आहे, ही श्रीमंती बाजूला सरकवली पाहिजे. माझ्याकडे खूप शास्त्राचं ज्ञान आहे, मी लोकांना वादविवाहामध्ये हरवू शकतो. चांगली चांगली कीर्तन प्रवचन करून लोकांची श्रोत्यांची मन जिंकतो. हा अभिमान सोडून दे आणि
जे जगाकडे लहानपण घेतात जगाच्या दृष्टीनं त्यांना मी जवळ करतो. फार श्रेष्ठ दर्जाचं तत्वज्ञान माऊलींनी ह्या ओळीमधून सांगितलेलं आहे. म्हणून श्रीमंतीचा मोठेपणा दूर टाकावा, सर्व शास्त्रीय ज्ञानांचा अभिमान विसरावा, म्हणजे विद्वत्ता विसरावी आणि जगातील सर्वांना मोठेपणा देऊन आपण छोटे आहोत असं जगाला नम्र व्हावं, तेव्हाच मी प्राप्त होतो. सगळ्या भूतसृष्टीच्या ठिकाणी नम्रता हा गुण असला पाहिजे आपला. म्हणजे प्रत्येकाला मोठेपण दिलं पाहिजे. या ठिकाणी लाचारी नव्हे बरं काय, कारण सगळी भूतसृष्टी हे भगवंताचं मूर्त स्वरूप आहे. सगळं जग हे काय आहे, अमूर्त असलेल्या परमात्म्याचं मूर्त रूप आहे. मूर्ती आपण म्हणतोय ना, आपण एखादी भगवान श्रीकृष्णाची, दत्ताची मूर्ती, रामाची मूर्ती असतो, ती मूर्तीलाच आपण नमन करतोय का नाही, करतोय. पण मूर्ती म्हणजे काय आहे, आपण भगवंत समजतो. तसं जग हे सुद्धा भगवंताची मूर्ती आहे. आणि असं समजून जो लीन होतो तो माझा भक्त आहे, तो मला प्रिय होतो. मग जगात आपण प्रिय देवाला व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे, जगाच्या दृष्टीने लहानपण स्वीकारलं पाहिजे. आपल्या ज्ञानाचा टेंबा मिरवता कामाने विसरून जा, व्युत्पत्ती आघावी विसरेजे. आघावी म्हणजे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान विसरून जा. शास्त्र ज्ञान जोपर्यंत आठवते ना तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. श्रीमंतीचा, मोठेपणाचा, प्रतिष्ठाचा डामडोल जोपर्यंत आपण मिरवतो तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि जगाबद्दल अहंकारानं, आढ्यतेनं आपण जर वागायला लागलो, म्हणजे जगाला तुच्छ लेखायला लागलो, तर आपल्याला देवाची प्राप्ती होणार नाही. हा मुद्दा इथं ठासून सांगितलेला आहे माऊलीने. म्हणून श्रीमंतीचा अभिमान टाकणं एक, शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान टाकून शास्त्र विसरून जाणे, आणि तिसरं सर्व भूतसृष्टीला नम्र होणं. ह्या तीन गोष्टींचा विचार या ओवीमधून केलेला आहे. आपल्या साधनेमध्ये ही ओवी वापरावी लागेल. ह्या ओवीचं चिंतन साधनेसाठी करावं लागेल. आपल्याला गरजेचं आहे. आपण शास्त्र वाचलं की शास्त्राचा अभिमान किती येतोय बघा. ज्याला एखाद्याला काही कळत नाही ना त्याला म्हणते तू अजून खूप लांब आहेस, मी त्यामध्ये 35 वर्षे घातलेली आहेत, 40 वर्षे सेवा केलेली आहे आणि म्हणून मला ते प्राप्त झालेलं आहे. केवढा गर्व असतोय बघा. हे मला सगळे श्लोक त्या उपनिषदातले पाठ आहेत, ते सगळं उपनिषद मी भर म्हणून दाखवतो. मला ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ आहेत, गाथेतले अभंग मला मुखोद्गत आहेत, दासबोधातले सगळे दशक आणि समास मला लक्षात आहेत. हा अभिमानाचा टेंभा विसरून झालं पाहिजे आपण. आपल्याला जे येतंय ते विसरणं म्हणजे मूळ नेनिवेत येणं, जाणीव झाल्यानंतर नेनिवेत येणं. मागच्या वेळा आपल्याला म्हणले ना, जाणीव करी तोची नेणे आणि आतिले पण मिरवी तोची येऊ नये. आम्ही झालो ऐशे म्हणे तो काहीच नव्हे. त्या ओवीचा संदर्भ आणि ह्या ओवीचा संदर्भ अगदी जवळ आहे. थोर पण पर्रास आणलीचे. तुझं कुठलाही सौंदर्याचा गर्व असू दे, शरीराचा बळ असू दे, पैशाची असू दे, सत्तेचा मद असू दे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तू बाजूला ठेवशील तेव्हा तुला माझ्याजवळ प्रवेश मिळेल. नंबर 2, तू जे शास्त्राभ्यासलेला आहेस त्या शास्त्र अभ्यासाचं पांडित्य मिरवणं थांबवशील आणि त्याचा अभिमान टाकशील, त्यावेळी तू माझ्याबरोबर येशील. दुसरी गोष्ट, जगाला किंमत दे. जग हे माझं स्वरूप आहे. जगाला कमी लेखशील तर तुला मी जवळ करणार नाही. जगाशी नम्र हो. जग आहे म्हणून तुझं अस्तित्व आहे हे लक्षात ठेव. जगातल्या माणसावर माझं जगणं अवलंबून असतं. हे वारा वाहतो, पाणी आहे, सगळं आहे, लोक आपल्याला मदत करतात म्हणूनच आपण जगत असतोय. काय आपलं आपलं होते सांगा बघू सगळं. आपण सर्वजण जगातल्या सगळ्या सोर्सेस जे आहेत त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणून सगळ्या जगाला आपण नम्र झालो पाहिजे. म्हणतात ना, सगळ्याला नमस्कार करावा. पाण्याला नमस्कार करावा, अग्नीला नमस्कार करावा, वायूला नमस्कार करावा, सगळ्यालाच नमस्कार करावा. त्याचं कारण आहे, नम्रतेची भावना आतमध्ये आली आणि जो नम्र होतो ना तो भगवंताला अत्यंत प्रिय असतो, अत्यंत प्रिय. म्हणून सगळ्या व्यक्तीविषयी, वस्तूविषयी, सृष्टीतील सगळ्या पदार्थाविषयी नम्र असलो पाहिजे आपण. फुलं जरी तोडायला लागलो, एखादी फांदी पान जरी तोडायला लागलो झाडाचं, तर त्याला विचारून, त्याला नमस्कार करून ती फांदी आणि फूल घ्यावं असं शास्त्र सांगतं आपल्याला. त्याचं कारण आहे, ते आपल्याला देते म्हणून आपण ओरबडून घेणे
म्हणजे हा गर्वच आहे, गर्विष्ठपणा आहे. मग त्यासाठी आपण नम्र झालो पाहिजे सगळ्यांच्या ठिकाणी. म्हणून शास्त्रज्ञान प्राप्त करून विसरणं हे भूषणावं आहे. आपण काय म्हणतोय, मला काय वाचलं होतं पूर्वी, आता काय आठवतच नाही. अहो आठवत नाही तेच बरं आहे. त्यातलं मुख्य जे आहे ना ते एकदा समजलं ना तर बाकी विसरायसाठी सगळं असते. ते विसरायचंच असते. ते विसरलं नाही तर ते डोक्यावर बसतंय. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात ते ब्रह्मराक्षस होतोय. त्याचा ब्रह्मराक्षस म्हणजे काय, भ्रमंती करत बसतोय. हात कशामुळं, पांडित्यामुळं. मी एवढा पंडित आहे, मोठा आहे, एवढा आहे, मग अभ्यास इतके वर्ष केलेला आहे, लोकांना मी ज्ञान देतो. काही लोकांना ज्ञान वगैरे काय नाही, सगळ्यांच्याकडे ज्ञान असतंय. तुला निमित्त मात्र नेमलंय बडबड करायसाठी किंवा अभ्यास करायसाठी, तेवढा अभ्यास कर आणि रिकाम हो आणि तुझ्या तू स्वतःचा उद्धार करून घे. ह्या पलीकडे त्यामध्ये काय घ्यायचं नसतंय. म्हणून शास्त्र विसरणं फार महत्वाचं आहे, आठवणं महत्वाचं नसतंय. योगही विसरायलाच लागते. म्हातारपणी सगळं विसरायला चालू होतंय की नाही. अलीकडे आता आजारच झालाय बघा तो मेंदूचा. ही 65 70 अशी 60-65 झाली, लोक विसरायला सुरुवात होतात, त्यांना आठवतच नाही. आणि म्हणतात मला काय आठवतच नाही हो, आठवतच नाही हो, मला कुठंतरी दवाखान्यात दाखवा. त्याच्यापेक्षा काय म्हणायला पाहिजे, आठवत नाही ना, बरं झालं. म्हणजे शत्रुत्व विसरेन, आपल्यावर आलेले दुःखाचे प्रसंग विसरणार आपण. किती चांगली गोष्ट आहे बघा, आपल्याला आठवत नाही. म्हणून माऊली म्हणतात व्युत्पत्ती विसरायचे, शास्त्रज्ञान विसरून जा. तुझं ते ज्ञान मिळालंय म्हणून सगळ्यात डपई व्याकरणी चोकडा तरकी अति गाडा परी आत्मज्ञानी मुडा जात्यंद जो. त्याचं माऊलीची ओळीच आहे. फार मोठा शास्त्र पंडित झालेला आहे, पण त्याला आत्मज्ञान नाही, भक्ती करत नाही, प्रेम नाही त्याच्या मनामध्ये, तर असला शास्त्रीय पंडित करायचा काय सांगा. जेवढी शास्त्र वाचणारी मंडळी, अधिक शास्त्र वाचणारी मंडळी आहेत ना, गोंधळकर महाराज म्हणतात ती गर्विष्ठ असतात. अधिक शास्त्राचा अभ्यास झाला की गर्व याला सुरुवात होते. आणि परमात्मा भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की हे सगळं विसर, कर, सगळं करायचं, जाणून घ्यायचं आणि जाणून घेऊन विसरून जायचं. डॉक्टर काकांचं वाक्य आपल्याला सगळ्यांना आठवत असेल ना, बऱ्याचशा ग्रंथामधून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. नो द सिस्टम, यूज द सिस्टम. आणि पुढे म्हणतात ते नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट इट. हे त्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे डॉक्टर काकांचं. आपल्यासाठी सुद्धा सगळ्या बाबतीत महत्वाचं आहे. एकदा जाणून घ्यायचं असं आहे, ते जिथं लागते तिथं त्याला वापरायचं. वापरून झालं विसरून जायचं. वापर झाल्यावर त्याचा काय उपयोग आहे सांगा. शास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे की प्रतिपादन तो ईश्वर आहे. वेद प्रतिपाद काय वर्णन केले, ओवी आहे. जया, ईश्वराच्या प्राप्तीसाठी जयाचा निरंतर अभ्यास करणे. वेदांचा अभ्यास का करायचा, तर ईश्वराच्या प्राप्तीसाठी करायचा. मग ईश्वराची प्राप्ती झाल्यावर त्या वेदांचं काय करायचं, त्यांना गुंडळून ठेवायचं. हरिपाठाचे 27 अभंग आहेत माऊलींचे. 27 अभंग का लिहिलेत माऊलींनी माहिती आहे, लोकांनी नाम घ्यावं म्हणून. बघा, नाम मुरल्यानंतर हरिपाठाच्या अभंगांचा उपयोगच काय ना, काहीच नाही. माऊलींना आनंद होईल, अरे मी ज्याच्यासाठी हरिपाठ लिहिला होता ना त्यानं बरोबर त्याचा वापर करून घेतला आणि वापर केला. आणि हरिपाठ काय मला काय आता माहित नाही, मला नामच तेवढं आठवते, झालं. भगवंताची प्राप्ती झाली की मग दुसरं काय आठवायची काय गरज आहे. आपण ज्या ठिकाणी गेलेलो असतो ना, उदाहरण बघा, प्रवास फार मोठा आपण 2 दिवसाचा केला आणि एखाद्या आपल्या ठिकाणी, मुख्य ठिकाणी, मुक्कामाच्या ठिकाणी आपण पोहोचलो, तर प्रवासात दगदग झालेली असते, काही चांगली माणसं पण भेटलेली असतात, इकडे उतरताना तिकडताना कुठंतरी त्याला आपल्याला दगदग झालेली असते. तरी पण आपण जेव्हा मुक्कामाला पोहोचतो ना त्यावेळी पाठीमागचं काहीच आठवत नाही, आपल्याला आठवायचंच नसते. ते एवढा प्रवास केला असं आठवते का बघा, नाही. मुख्य गोष्ट प्राप्त झाली ना, ज्यांना भेटायचं होतं, जे काम करायचं होतं, त्या मुक्कामाला मी पोहोचलो. मग आता प्रवासातल्या माणसांना आठवायची काय गरज आहे सांगा बघू. आपण आठवतोय आणि दुःखी होतो, त्याचा अभिमान वाटतोय. म्हणून व्युत्पत्ती विसरीजे या आगमी विसरीजे, हे वर्णन त्यासाठी केलेलं आहे. म्हणून नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट इट. ती सिस्टम मात्र जाणून घ्यायला पाहिजे मात्र. नंतर मी शास्त्र विसरायचंच आहे शास्त्र,
मग अभ्यास कशाला करायचा? हा मूर्खपणा आहे. शास्त्र विसरायचं आहे, विसरायसाठीच अभ्यास करायचा आहे. मुद्दा बघा, अभ्यास करायचा हा शब्दच नाही. अभ्यास करायचा आहे तो विसरायसाठीच करायचा आहे. का विसरायचा आहे? तर त्याचं मुख्य ध्येय जे आहे तो परमात्मा आहे. ते प्राप्त झालं की शास्त्राचा उपयोग राहत नाही. काय आपण आता 10वी पुस्तके ग्रॅज्युएट झाल्यानंतर 10वीची पुस्तकं कुठली आहेत, त्यात काय काय कुठले कुठले धडे आहेत बघत बसतोय काय? सांगा बघू. का? अरे त्याच्यामुळे नोकरी मिळाली की आता मला, मी झालो इंजिनियर झालो, वकील झालो, डॉक्टर झालो, आता परत आणि कशाला ते बघत बसू? हे फार महत्वाचं आहे. का? ते जर लक्षात ठेवलं तर माझ्यासारखा शहाणा कोण नाही असं वाटायला लागेल. म्हणून अहंकार जो आहे तो अहंकार त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. त्याला जाणार अहंकाराचं ज्ञान पाहिजे, म्हणजे ज्ञानाचा अहंकार होत नाही. ज्ञानाचा अहंकार होण्याचं कारण मुळात अहंकाराला जाणूनच घेतलं नाही. अहंकार नेमका कसा असतो ते अहंकाराला पहिल्यांदा जाणून घ्या. म्हणून म्हणता इथं की म्हणून थोर पण परा सांडेल, तुझं मोठे पण घाल चुलीत. का उपयोग आहे? कुळ, जात, श्रीमंती याचा अभिमान टाकूनच भजनाला बसावं लागतं. नंतर मी ह्या कुळातला आहे, मी ह्या नोकरीवर कलेक्टरच्या पदवीवर आहे, मग त्याला मला होता ते धरून जर भजनाला बसला तर भजन होईल काय? काय पदच लक्षात राहील? माऊलीचा एक तुकडा हरिपाठामध्ये आहे, जात वित्त गोत कुलशील मात भजे का त्वरित भावनायुक्त. तुझं हे सगळं जात, वित्त, गोत, कुळ, शीळ याची मात विसरून जा. जात, वित्त, गोत, कुळ, शीळ, मात भजे का त्वरित, भगवंताचं भजन करतो. हे कशाला आठवायला लागला? कुठल्या जातीत आहे, केवढी श्रीमंती आहे, नंतर गोत्र कुठला आहे, कुळ कोणतं आहे, काही विसरू नकोस. भजे का त्वरित भावनायुक्त, प्रेम ठेवून भगवंताचं भजन कर. भगवंताच्या भजनात जर प्रेम नसेल, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. वाचून काय? नाथांच्या हरिपाठामधला तुकडा आहे बघा. प्रेमाविन भजन आणि अर्थाविन पोती. काय उपयोगाचं आहे? किंवा नाका काय? नाकाविन मोती. काय उपयोगाचे नसतात. खरा मुद्दा आहे प्रेमाशिवाय भजन उपयोगाचं होत नाही. आणि प्रेम याला हे सगळं शास्त्र विसरावं लागतं, थोर पण बाजूला ठेवावं लागतं. म्हणून कोणी आता जर विचार केला तर आत्ता आपल्याला जे शास्त्राचं ज्ञान आहे त्या ज्ञानाची तुलना अजून जे संपादित करायचं ज्ञान आहे त्याच्याशी जर केली तर आपण अजून खूप प्राप्त करायचं आहे. लक्षात येईल आपल्याला वाटते काय मला भरपूर प्राप्त झालेलं आहे, पण जरा विचार कर की जे मी मिळवलंय, समजा धरून जाऊया आपण की एक 4 ग्रंथांचा अभ्यास केला, झाले काय 4 ग्रंथ अभ्यास होऊन? मग त्याच्या पुढचे ग्रंथ संपलेत काय? नाही. वाचायचे किती आहे? हजारो अजून. आणि मी काय करायला लागलोय? 4 ग्रंथाचा अभ्यास केलाय आणि मिरवायला लागलोय. 10 उपनिषदांचा अभ्यास केला, लोकांना सांगितली आणि लोकांच्या पुढे मिरवायला लागलोय. आता मिरवायसाठी जर अभ्यास केला असेल तर त्यामुळे परमात्म्याची प्राप्ती मात्र होणार नाही. जे शास्त्र, जी शांती मिळणार आहे शास्त्राच्या द्वारे, ती विसरल्यामुळं, अहंकार टाकल्यामुळे मिळणार आहे. त्यामुळे मी जे ज्ञान प्राप्त केलंय त्या प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या तुलनेमध्ये जे प्राप्त करायचं आहे ते पुष्कळ आहे. किती आहेत सांगा? आपला एक जन्म पुरेल? 18 पुराण, 6 दर्शन ही सगळी त्याच्यावर आधारित असणारे असे ज्ञानेश्वरी गाथा किंवा भागवत पुराणासारखं पुराण एवढं वाचून आपल्या आयुष्यात संपेल काय? आणि वाचून कळेल काय? लगेच नाही. म्हणजे मला जे ज्ञान आहे ते तुटपुंज आहे असं लक्षात ठेवायचं. मी शान आहे कसल्याच शान आहे? एखाद्या क्षेत्रामध्ये शान असतो, दुसऱ्या क्षेत्रामध्ये अज्ञानी असतो. म्हणून शास्त्राचा गर्व जे आपल्याला कळतंय त्याचा गर्व कधी बाळगता कामा नये. म्हणून अहंकार जो आहे तो अहंकार आतमध्ये शिरता कामा नये. म्हणून माऊली म्हणतात की जात वीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त, किंवा नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटी नाचवी. अनेक संकटांना तोंड द्यायला लावणारा अहंकार आहे. तो कुणाला लावतो? असे शास्त्र पंडित आहेत त्यांना.
थोडंसं शास्त्राचा अभ्यास केलेला असतो आणि त्या शास्त्राच्या अभ्यासाच्या बळावर लोकांना तुच्छ लेखायला चालू करतात, आपला अहंकार मिरवायला चालू करतात. म्हणून जोपर्यंत ज्ञानाचा अभिमान आहे तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. हे ज्ञान खरं ज्ञान नाही. जे ज्याचा अभिमान येतो ते ज्ञान वृत्ती ज्ञान असतं, म्हणून त्याचा अभिमान टाकला पाहिजे. ते जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान एकदा प्राप्त झालं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर अहंकार राहीलच कशाला जवळ सांगा. हा देहांकारू नाथिला समुदयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला. अगोदर परमात्मा तो आहे. म्हणजे कोणी आता आपल्याकडे जे ज्ञान आहे त्यामुळे मी मोठा आहे. आपण किती श्रीमंत झालो असलो तरी कायम लक्षात ठेवायचं, आपल्यापेक्षा कोणतरी श्रीमंत असतो. कितीही आपण प्रयत्न केले, कोण नाही कोणतरी आपल्यापेक्षा श्रीमंत असतं. मग आपण श्रीमंत झाल्याचा गर्व काढण्यात काय अर्थच कोणता आहे सांगा बघू. त्याच्यापेक्षा काय करावं, श्रीमंतीचा मोठेपणा थोरपण पर्रा सांडीले. पर्रा म्हणजे बाजूला, पर्रा म्हणजे दूर, थोरपण परा सांडीजे आणि व्युत्पत्ती आगवी विसर्जे. कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रातलं मला ज्ञान असते, विसरून जा ना. तुझ्यापेक्षा खूप ज्ञानी मंडळी खूप पडलेली आहे आणि परमात्मा तर त्याच्यापेक्षा ज्ञानी आहेत, संत ज्ञानी आहेत, ऋषीमुनी आपल्यापेक्षा ज्ञानी आहेत. आपण कशाला ज्ञानाचा अभिमान बाळगायचा. नेहमी नम्र असलं पाहिजे आपल्याला. म्हणून माऊली या ज्ञानाचा अभिमान दाखवणाऱ्यांची तुलना एका ओळीमधून करतात बघा, की जशी एखादा थोडासा प्रकाश ज्याच्यामध्ये पुष्कळ अवगुण आहेत अशी जी ज्योत असते ना दिव्याची, कधी कधी प्रकाश येते मिनमिनती, त्या ज्योतीला अभिमान होतो. त्या ज्योतीचं अभिमान कसा असतो याचं एका ओळीमधून वर्णन करताना म्हणतात, आळूमाळू प्रकाशू करी तेतुलिनी उभारा धरी. कधी कधी प्रकाश करते, कधी कधी मिनते, कधी कधी मोठीच होती वागती ज्योतीची. तैसिया दीपाची परी सुविद्य जो. हा शास्त्रीय पंडित सुविद्य म्हणजे ज्ञानी, अशा प्रकारचा तो ज्ञानी असतोय. कधी कधीच मिनमिनतोय, कधी मोठाच होतोय, पण त्याला काय काजळी पडते, काळपट करते, हे भाग त्याचा आहेच. मिनमिनतय, धड प्रकाश पण देत नाही, धड अंधार पण नाही. असले शास्त्रीय पंडित आहेत, ह्यांचा काय उपयोग आहे आपल्याला. त्यासाठी ओवी टाकलेली आहे मावळींनी. आळूमाळू प्रकाशी करी, कधीतरी प्रकाश देतय, कधी देतच नाही. अशी जी वात असते ज्योतीची ती तेतुलीने उभारा धरी, कधी मोठीच होते वात, ती जळता जळता जळता, त्याचा काय उपयोगच नसतो. तैशिया दीपाच्या परिसुविद्य असला ज्ञानी काय उपयोगाचा आहे असं माऊली म्हणतात. मग तो जर विचार केला, सगळं भूत मात्र भूतसृष्टी जी आहे ती कशा आहेत, मला सेवेसाठी पाठवलंय, ती सेव्य आहे आणि मी सेवक आहे, अशी भावना ठेवली की नम्रता आतमध्ये यायला सुरुवात होते, विनय यायला पाहिजे. म्हणून सर्व भूत मात्र हे सेव्य आहे, मी सेवक आहे असा भाव असायला पाहिजे, तेव्हाच परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून आपली सेवा जगानं करावी, माझं सगळं जगानं पाहावं. त्यामुळं अभिमान निर्माण होतो. मागे पुढे सगळे अनुयायी शिष्य त्यांची सेवा घेताना मी केवढा मोठा आहे. बरीचशी मोठी माणसं मुक्त पुरुषी आहेत ना, ती काय करतात, ज्यावेळी त्यांना सेवेची गरज नसते, अगदी वृद्धत्वामध्ये त्यांना लागणारच आहे, पण ज्यावेळी वृद्धत्व नसतं त्यावेळी ते कुणाची सेवा घेत नाहीत, आपलं आपण सगळं करत असतात. हे आपल्याला उदाहरणं बघायला खूप तशी आहेत. आता वृद्धत्वामध्ये त्यांना ज्यावेळी काहीच करता येत नाही त्यावेळी त्यांची सेवा करणं हे प्रत्येका शिष्यांचं अनुयायांचं कर्तव्यच आहे, भक्तांचं कर्तव्य आहे. पण हे मुक्त पुरुष मोठे पुरुष आहेत ना, सहसा कोणाची सेवा स्वीकारत नाहीत, कारण त्यांना सगळीजण ही सेव्य वाटतात. आपण सेवक आहे असं वाटत असते. म्हणजे कुणाला तरी सेवा करावी, आपली सेवा जगाने सेवा अशी करावी जर वाटत असली ना, तर देव दूर झाला म्हणून समजायचं. माझे पाय दाबा, कारण मी मोठा शास्त्रीय पंडित आहे, माझी सगळी तयारी करा. सगळी जगातली सगळ्या सृष्टीतली प्रत्येक चर आणि अचर जे आहे हे भगवंताचं स्वरूप मानून त्याच्याशी नम्र होता आलं पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, यालाच भक्तियोग म्हणतात. माऊलींनी व्याख्या केली आहे 12व्या अध्यायामध्ये. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, तो भक्तियोग निश्चित जाण माझा. तोच खरा भक्तियोग आहे. भक्तीची प्राप्ती ह्यामुळे होते की जे जे भूतमात्र आहे त्या भूतमात्राशी मानिजे भगवंत, त्याला भगवंत मान,
तुकोबाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शुरत्वाचे अंग दारी आणिला श्रीरंग. भगवंताला घरात आणण्याची शक्ती फक्त नम्रतेमुळे येत असते. म्हणून नम्रता असावी, प्रत्येक ठिकाणी नम्र असावं. म्हणून आपण खाली मान घालून म्हणजे लाजून असं लाचारानं नव्हे, तर आपली नजर नेहमी खाली असावी. त्यामुळं गुरूंच्या समोर जाताना, भगवंताच्या समोर जाताना, मोठ्या माणसांच्या वडीलधारांच्या समोर जाताना आपली नजर ही नेहमी नम्र असली पाहिजे. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणूनच नम्र झाला भूता, सगळ्या भूतमात्राशी जो नम्र होतो तेने कोंडिले अनंता, त्यानंच भगवंताला हृदयात कोंडून ठेवला. हे शौर्याचं लक्षण आहे असं तुकोबा म्हणतात. खरं शौर्य नम्र होण्यामध्ये आहे, अधिकार गाजवण्यामध्ये, अहंकार दाखवण्यामध्ये शौर्य नाही, नम्र होण्यामध्ये आहे. म्हणून विनम्रता हा भक्ताचा खरा दागिना आहे, शोभतोय. भक्तावर दागिने कुठले असायला पाहिजे, तर विनम्रता असली पाहिजे. माऊलींचीच उभी आहे ना, अखंड अगर्वता होऊनी असती तयाची विनय हीची संपत्ती. सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती कोणती असेल? विनय. विनय म्हणजे नम्रता. सगळ्यांना नमस्कार करायचा. वारकरी संप्रदायामध्ये जी पद्धत आहे ना, ती पद्धत अतिशय सुंदर आहे. कोणती? लहान मूल असू दे त्याला नमस्कार करायचा, मोठी माणसं असू द्या त्याला नमस्कार करायचा, रामकृष्ण हरी म्हणायचं, नमस्कार करायचा. ह्यामुळे होते काय बघा, ज्यांना नमस्कार केला त्यांचा काय फायदा होत नाही, होईल नाही होईल तो भाग वेगळा. पण आपण नमस्कार केल्यामुळं आपल्यामध्ये असणारा अहंकाराचं बीज जे आहे ते हळूहळू जायला सुरुवात होते, जळून जाते ते बीज. म्हणून इतरांना नमस्कार करायचा, इतरांना बोलवायचं धाडसानं. आपल्या ज्याला आपण जो शत्रू मला मानतोय त्याला हाक मारता आली पाहिजे. रस्त्याला जाताना ओळख नसलेल्या माणसाला नमस्कार करायची हिंमत आपल्याला दाखवता आली पाहिजे. आपण म्हणतो काय ओळख नाही काय नाही, नमस्कार कशाला करायचा? अरे नमस्कार म्हणजे सगळी भूतसृष्टीच भगवंताची सगळी आहे, रूप आहे. मग त्याला नमस्कार केल्यामुळे बिघडतंय काय? ओळखीच्या माणसाला नमस्कार का करतोय आपण? मग त्यांच्याकडे काहीतरी काम असते म्हणून. बिगर ओळखीच्या माणसाला जर नमस्कार केला तर तिथं खरंच वाटेल की माझा अहंकार तपासता येतो. अगदी जी विरोधातली, आपल्या विरोधात विचाराची माणसं जी आहेत ना, त्यांना नम्र होताना आपल्या अहंकाराची खरी कसोटी लागते. खरंच अहंकाराने तपासायला तिथं जायचं आपण. कोणतरी ठेचकाळत असतं, कुठं काय करत असतं. आपण कुठे बसमध्ये प्रवास करताना बघा किती काय होत असतं, तिथं अहंकार असतो. आपल्याला बाबा महाराज सातारचं एक उदाहरण द्यायचे. 12 वर्षे साधना केलेले अरण्यामध्ये, वनामध्ये, हिमालयामध्ये तपस्या करून आलेले एक बाबा साधू महाराज, त्यांनी खूप तपस्या केली, खूप काहीतरी ज्ञान मिळवलं आणि परत आले कुठं? जगामध्ये वावरायला, लोकांच्या मध्ये वावरायला. आणि त्यांनी बसमधनं प्रवास करत होते. बसमधून प्रवास करताना त्यांचा पाय कुणीतरी तुडवला. बुट्टाच्या पायाखाली यांचा पाय आल्याबरोबर याला इतका राग आला, त्यांनी त्याच्या कानपडीतच ती लावून दिली. त्यावेळी ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं. बसमधल्या कंडक्टरकडे तक्रार केली त्यानं, बघा हे माझे पाय तुडवले बघा. अहो महाराज तुम्ही आज आलाय का काय, प्रवास करताय का काय? अहो दिवसभर सगळेजण एकामेकाचे पाय तोडतात, कोण कोणाला बोलत नाही. तुम्हाला अजून सवय नाही, कारण तुम्ही जंगलातून आलाय ना. जंगलात काय मिळवलं? क्रोधावर नियंत्रण ठेवायचं मिळवलं नाही जगात. मग क्रोधावर नियंत्रण ठेवायला जागा कुठं आहे? कुणावर क्रोध करील तो? जंगलामध्ये, अरण्यामध्ये माणसं नाही, कोण नाही, मग कुणावर चिडायचं? मग त्याची परीक्षा कुठं होती सांगा? माणसा. ज्यावेळी आपण सगळ्या ग्रुपमध्ये मिसळतो त्यावेळीच तिथं कसं नम्रतेनं वागायचं हे कळायला लागतं, अन्यथा कळणार नाही. म्हणूनच आपल्याला तपासण्याची कसोटी करी आहे. पण प्रापंचिक लोकांना श्रेष्ठ म्हणतात का? समर्थ दासबोधा मला म्हणतात की गृहस्थाश्रमी आहेत ना सगळ्यात श्रेष्ठ आहेत, संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहेत. का? त्याचं कारण आहे, जे गृहस्थाश्रमी असून सुद्धा भक्ती करतात, देवाची भक्ती करतात. अहो केवढे मोठे त्यांना लोकांच्या बरोबर तोंड द्यावं लागतं, पैसे कमवायसाठी किती संघर्ष करावे लागतात. ह्या सगळ्या संघर्षातून तो माणूस भगवंताचं स्मरण करतोय, मग मोठा आहे की नाही? एखादा संन्याशीच आहे, ज्याला घर नाही, दार नाही, नातलग नाही, कोण नाही, तो जर भगवंताची भक्ती करत असेल तर काय विशेष काय आहे त्यामध्ये? काहीच नाही. आणि तोही बाहेरच असतो, आपल्या कुटीमध्ये स्वतःला लपवून ठेवून ध्यानात समाधीत असतो. पण ध्यानात आणि समाधीतून बाहेर पडेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, खरा जर आपली कसोटी बघायची असेल तर या ध्यानातून समाधीतून बाहेर पडून
लोकसेवेमध्ये आपण लागलो पाहिजे, लोकांशी नम्र झालो पाहिजे. ही भूतसृष्टी भगवंताचं जो रूपडं आहे. म्हणून गुरुपेक्षा आपल्याला, आपण जरी गुरुपदाला पोहोचलो तरी शिष्य म्हणून राहणं हा मोठेपणा. स्वतःला कधीही गुरु आपण समजायचं नाही. डॉक्टर काका पण आपल्याला अधूनमधून सांगतात, आपण स्वतःला कधी गुरु समजायचं नाही. जरी ते एखादी व्यक्ती गुरुपदाला पोहोचलेली असली आणि लोक त्यांना गुरु म्हणत असतील, काय म्हणत असतील. म्हणून लोकांचा प्रश्न येतो. प्रश्न मुद्दा आपल्यासाठी आहे. आपण मनातल्या मनात स्वतःला गुरु, श्रेष्ठ, पंडित असं कधी समजायचं नाही, म्हणजे नम्रता येते. म्हणून सतत काय करावं, जग गुरु म्हणून आपण शिष्यच राहावं. स्वतःला नेहमी विद्यार्थी समजायचं, म्हणजे आपण छोटा होतो आणि जगाबद्दल कृतज्ञता दाखवायला शिकली पाहिजे आपण. हे जगामुळं माझं चाललंय, माझं घरदार जे चालतंय ना ते जगामुळं चालतंय. घरात आमच्या पाणी येते ना, तो पाणी सोडणारा कोणतरी आहे. मी म्हणते पैसे भरतोय म्हणून, पैसे भरले आणि 10-15 दिवस पाणी आलं नाही तर बघा, पैसे देऊन जर पाणी येत असेल तर ते बघा किती लोक कामाला लागलेले असतात आपल्याला सगळं पुरवण्यामध्ये. भाजीपाला तरी कोणतरी घेऊन येत असते आणि ते माझ्या दारात आणून मला देत असते. मी पैसे देतो हा मुद्दा वेगळा आहे, पण कृतज्ञता असली पाहिजे ना या सगळ्या गोष्टीबद्दल. मी स्वतः कमवतोय, मी सगळं करतोय, मी पैसेवान आहे, या सगळ्या विभूतीतून बाहेर पडला पाहिजे. ते व्युत्पत्ती आगमी विसर्जे, जे जगात हाकुटे होय जे ते जग जवळ एक माझे, ते माझ्या जवळ नाहीत, अन्य कोणी जवळ नाहीत. आता मुद्दा राहिला सगळ्याचा, बाहेर काही असू दे, मला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर जगाबद्दल नम्रतेनं मला वागलं पाहिजे. त्यांनाच आपण नमस्कार केला पाहिजे, भूतसृष्टीला. नंबर 2, आपल्याकडे असणारी सगळी संपन्नता, ऐश्वर हे न टिकणार आहे गोष्ट. ही मी जाताना बरोबर घेऊन जाणार नाही. म्हणून त्याचा असा मूर्खपणानं त्याचा गर्व बाळगणं फार वाईट गोष्ट आहे. ती सुद्धा टाकली पाहिजे. तिसरा मुद्दा जो आहे, आपल्या मृत्यूबरोबर शास्त्र सुद्धा माझ्याबरोबर जाणार आहे. हे शास्त्र उपयोगाचं येणार नाही मला, कारण विसरायचंच असते ते मुळात. म्हणून शास्त्र विसरणं हे भूषणावं आहे. लक्षात ठेवणं ही सुरुवात आहे, पण नंतर विसरून जाणं हे खरं भूषण आहे. म्हणून येथे व्युत्पत्ती आगवी विसर्जे, जे जगा धाकोटे होईजे ती जवळीक माझी. फार चिंतनशील अशी ओळ आहे, पण थोडासा वेळ लागला. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.